आणि आत्ताच ताजी बातमी आलेली आहे। बॉलिवूडमध्ये हंगामा गाठलेला सैतान पिक्चर आपल्याला वाटत होता अजय देवगण नायक आहे, पण तो निघाला खलनायक। हसताय काय, खलनायक खरोखर निघाला आता। कारण का जेव्हा अजय देवगण आपला खलनायक आर मधून गाठ पडतो, जे लाडू लहान मुलांना ते देत असतो, ते लाडू त्यानं जप्ती काढलेला असतोय, त्यानं भरपूर गोळा केलेले लाडू आणि आपल्या मुलगीला बायकोला मुलाला लाडू चारवून तो वशीकरण होता त्यांना। तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, आर माधवनपेक्षा अजय देवगणची फॅमिली काय ऐकत होती? तिची बायको तिचीच काय ऐकत होती, मुलं त्याच काय ऐकत होतं? त्याच्यावरून आपल्याला कळतंय कधी वशीकरणाचा भाग हा अजय देवगणचा आहे। त्याच्यामुळे अजय देवगण हा खलनायक निघालेला आहे आणि आर माधवन हा नायक आहे, हे लोकांना कळलंच पाहिजे। अरे स्वप्नातलं सोड सगळ्या, आता मला ठळक बातम्या ऐका जरा। सटर फटर चॅनलचे काय म्हणाल तुम्ही, सटर फटर कटर जबरदस्त चॅनल च्या ताजी बातम्या आणि आजच्या घडामोडी आज मी तुमच्या समोर सादर करत आहेत। आताच ताजी बातमी आलेली आहे, गरुडानं रुईच्या नदीवरून मोठ्या आकाशात झेप घेतली आणि समोरच्या विमानाला जोरदार धडक झाली। त्या विमानातल्या 40 प्रवासी ठार झालेले आहेत आणि 20 जण जखमी झालेले आहेत। आणि आताच आमच्या घरातला फोन आलेला आहे, तर आमच्या घरातला पाव एका पावींबरोबर प्रेम करत होता आणि प्रेकर खातील त्यानं आत्महत्या केलेलं आहे। डायरेक्ट कपात बसू मोठमोठ्या कपात त्यांना डायरेक्ट उडी मारून आपला आत्महत्या केलेला आहे, उडी मारलेला आहे। आणि आपल्या एसटी स्टँड समोर आता 2 वाजता ताजी बातमी घडलेली आहे, हुंदीर मामा त्याच्या प्रेससाठी एसटी स्टँडवर जाऊन पळून जात होता। पळून जाता जाता ते एसटी मध्ये अडकून त्याची मोठी अपघात झाला आहे, धडक झाला आहे आणि एसटीचे पाठीमागचे 2 चाक पडलेले आहेत। त्याचा निकाम झालेला आहे एसटीचा, तरी पण आपला हुंदीर एसटीत बसून एसटी स्वतः ड्रायव्हिंग करून पळून जात आहे। हसू नका, पहिला ऐका मी काय बोलतो। मग माझं घडलेलं सांगतो तुम्हाला काय झाले। मी एकदा काय केलतो, एकदा म्हणजे काय म्हणतात त्याला, एकदा घरात झोपलेलो तुम्ही, मग सगळे मला सोडून गेलते घरातली, म्हणजे गावाला सगळी सोडून गेली, एकटा होतो मी गावात। मग रात्रीच मला मी कसं वही माझं एक 12 आणि 15 धरून चाला घेऊ। नाही म्हणजे 12 आसपास होत, या आसपास 12:30 धरा। मग सगळी सोडून गेलते, मग रात्री मला भ्या वाटायला लागली की रात्र झाली, रात्रीच 12 वाजलं आणि 12:30 म्हटलं, हा 12:30 वाजलं। मग नंतर झोपलो आणि त्या आमची घर केवढं आमचं एक 10x10 आणि एक 10x10 आणि एक दरवाजा, असं एक त्याला दरवाजा लागून एक खिडकी होती। ती खिडकी आहे की नाही अशी होती, असं चौकोन, आणि तिथं काय होतं माहिती काय, असं म्हणजे संडाचं तांब्या होती 2 तिथं खिडकीत म्हणजे आमचं बाथरूम खिडकीत होती हो, असं दरवाजा झाकलेला आणि खिडकीत होतं। संडाचं 2 तांब्या होती त्याला लागून, म्हणजे पहिला बाथरूम बिथरूम वगैरे काय नव्हतं नाही, म्हणजे ही किती एक 12 वर्षाच्या पूर्वी बाथरूम नव्हता आम्हाला। मग तिथं संडाचं तांब्यात 2 होते, मग झोपलेलो मी आणि मला झोपच लाग ना की रात्रभर। मग काय करायचं, मला जरा भीतीच वाटायला लागली एकट्याच आहे म्हटल्यावर। मग ते दरवाजा हळू सरकत यायला लागले, ते खिडकीचा दरवाजा कुटक आणि त्यातला एक तांब्या पडला टन्न करून। मी टन्न करून उडून मी काय केलं, हातरून मित्रून काढून नाही म्हणजे असं उठून बसलो मी आणि काय केलं, आमचं एक शेळी होती लांबडी, बहुतेक चोर आला असेल चोर आला असेल म्हटलं। मग गेलो शेळी घेऊन असं त्या खिडकी समोर असं हळूहळू मग तसंच दार हळूहळू ते पण आहे की नाही, खिडकीचं दार हळूहळू उघडायला लागलं आणि तांब्या पडला आणि मग परत मागं आलो मी आणि परत पुढे गेलो। मग मी विचार काय केलो माहिती काय, नुसता त्याचा डोळे दिसून त्या डोळ्यातच घुसतो शेळी, असं विचार केलं। मग आलो जवळ आलो असं घुसून आलो होतो, तोपर्यंत ते मांजर आलं तिथं। ते मांजर होतं, मला वाटलं चोर आहे म्हणून। हे माझं जीवनातलं म्हणजे ते मांजर, म्हणजे भीती काय नसत्या, म्हणजे चोर बीर आपण काय भीते की नाही हे काय नसते, कसं असते काय तर एक
बर आता संडा काय तरी प्राणी बिनी उंदीर बिंदीर आणि कुठं ठेवला असेल नाही म्हणजे उंदीर म्हणा हे काय मांजर बिंजर असते त्यामुळे आपण भीत असते त्यामुळे काय भ्यायचे काय नाही आहे. द्यायचं हे नको. एवढंच माझं एक जीवनातलं मला ते कॉमेडी असं वाटतंय मला. ते पण आता संडासचं तांब्या तेवढं तिथं ठेवू नको. बरं 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 हा, नाही तर ठीक आहे फुगायला हा 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 बर ठीक आहे ठीक आहे. अरे तुझ्या बातम्या जाऊ द्या. तुझ्या बातम्या द्या उंदीर मामा पाव मामा क्याव मामा. आमच्या बातम्या दारुल्याच्या बातम्या माहित नाही अजून. काल त्या अरे सावळला त्या गटरीत एकटा माणूस पडला होता. पिला नव्हता. आमच्या पिणाऱ्यांच्या अरे अरे मला बोलू द्या रे. तुम्ही बोलून तर झालं. मला हसाय नाही म्हणत नाही. लालवड्याला जरा बोलून द्या. त्या गटर मध्ये मी झोपत होतो. त्या गटर मध्ये तो बिन पिता झोपला. अरे हसू नका जरा पूर्ण ऐकून घ्या. ते झालं मी आता कुठं झोपायचं म्हणलो. गटर झाली उकरंड्यापाशी गेलो. कुत्री सगळी बसलेली वा 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 कर माझ्या अंगावर आली. मी म्हणलं कुत्र्यांनो अरे मी दारू पिऊन आलोय जरा झोपतो इथं बाजूला उकरंड्यापाशी. आता हसा घे मग आपण हसालाय. मग ते उकरंड्या बसली कुत्रे मला म्हणा लागलीत अरे कुत्र्या तू इथं झोपू नकोस. अरे तू आमच्यापेक्षा लय मोठा कुत्रा आहेस. तू कुत्र्यासारखं जाऊन घरात झोप जा. नाही स्टार्ट. मी म्हणलो अरे कुत्र्यांनो तुमच्यापाशी जरा झोपू द्या रे मला. कुत्री अंगावर आली. म्हणलं काय झालं रे. ती म्हणा लागल्यात आमच्यापाशी झोपू नकोस रे. म्हणलं का. अरे तुझ्यामुळं आम्हाला नशा व्हायला लागल्या रे. आम्ही बी लुटलो असं बघा रे. तिथनं उठलो मग अड्ड्यात जाऊन बसलो. टीव्ही बघायला लागलो. टीव्ही काय दिसेना. आंटी आली फाट टाकून दिली. मला म्हटली जा की रे कुत्र्या जाऊन कुठे तर बाहेर जाऊन झोप जा. आंटीला म्हटलो ज्या गटरीत मी झोपत होतो तिथं कोण तर दुसरा झोपला. ज्या उकरंड्यात मी बसत होतो तिथं कुत्री बसल्यात म्हणून मी तीन बसली. ती म्हटली कुत्र्या